तर बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच हत्येप्रकरणी नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। आकाचं कनेक्शन थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कराडकडून जप्त सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडकडच्या मोबाईल जप्तीनंतर धक्कादायक माहिती। निवडणूक काळात याच सिम मधून अनेक फोन एसआयटीला संशय। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देतो, आता वापरत असेल तेही करत असेल, आका काय काय नाही करू शकत। खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुखांना संपवलं। एसआयटी खरं बोलतेय। संध्याकाळी मुख्यमंत्री आता उज्ज्वल निकमांना भेटतील। सुरेश धस यांची माहिती। 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुखला संपवला। हार्वेस्टर मालक शेतकरी खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला वाल्मिक कराडनं बारामतीतील शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलं वैजनाथाचं दर्शन। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी, तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर होते। त्यांनी मुख्यमंत्री आणि दादांना माहिती दिली होती। अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध। शनिवारी केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी। वाल्मिक मकोकाचा आरोपी खंडणी आणि हत्या एकमेकांशी जोडलेले। जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते। सीआयडीचं कोर्टात उत्तर सादर। आका काहीही करू शकतो। 17 मोबाईल वापरायचा, ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा। आका सोपा नाही। सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा। आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका। माझी खुली किताब। मंजिली कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन। वाल्मिक कराडच्या पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर बजरंग सोनवणे यांचं प्रत्युत्तर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा। आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल। पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, मात्र फोटोत आरोपी नसल्याचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लढणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी निकम यांची भेट घेणार। उज्ज्वल निकम बीड प्रकरण लढण्यास तयार असल्याची माहिती।